महिलाओं के साथ, और कल सुबह अंतिम चरण है वो पद यात्रा का। कल दोपहर को पद यात्रा नहीं है। और आज शाम को राहुल जी महाराष्ट्र के सभी नेता से मिलेंगे जिन्होंने बहुत परिश्रम के साथ बहुत सफलतापूर्वक तरीके से भारत जोड़ो यात्रा का आयोजन किया है। नांदेड़ से लेकर शुरुआत नांदेड़ में हुई थी, एक मैं कहता हूँ छक्के से, और कल शेगांव में सुपर छक्का मारा। 22 एकड़ में 1 इंच नहीं रहा जहाँ लोग बैठे नहीं। मैं 1:30 बजे गया था सभा स्थल पर और लोग बैठे हुए थे। 1 बजे से लेकर 1:30 बजे से लेकर 7:30 बजे 8 बजे तक बैठे रहे। संख्या ही नहीं। और कल आपने फुटेज देखा होगा, ड्रोन हमारा एक फोटो हमने डिस्ट्रीब्यूट किया है सोशल मीडिया में। जिस उत्साह के साथ उन्होंने भाग ली, मैं समझता हूँ शेगांव का रैली मैंने तो कम रैलियाँ ऐसी देखी हैं। मेरे 30 साल हो गए सार्वजनिक जीवन में, मैंने कम रैलियाँ ऐसी देखी हैं। आज जैसा कि आप जानते हैं 19 नवंबर है, इंदिरा जी की 105वां जयंती है, और इसीलिए हमने आज सभी महिलाओं को अलग अलग राज्यों से आए थे, हमारे MLA MP चुने हुए प्रतिनिधि सब लोग आए थे और उन्होंने भाग लिया भारत जोड़ो यात्रा में, और दोपहर को भी वो भाग लें। आज एक और वजह से महत्व दिन है जिसका जिक्र पटोले जी भी करेंगे। आज ही के दिन पिछले साल प्रधानमंत्री ने 3 काले कानून को वापस लेने की घोषणा की। ये 3 काले कृषि कानून पार्लियामेंट में 20 सितंबर 2020 को पारित हुए थे। इसका कड़ा विरोध किया गया था, सभी पार्टियों ने इसका विरोध किया, विपक्ष की पार्टियों ने इसका विरोध किया। बाद में किसान आंदोलन हुआ और आप लोग जानते हैं करीब 700 लोग शहीद हुए उस किसान आंदोलन में, और प्रधानमंत्री को वापस लेना पड़ा। 19 नवंबर 2021 को उन्होंने घोषणा की कि वे मैं वापस ले रहा हूं, और 10 दिन बाद पार्लियामेंट में वो रिपील बिल पारित हुआ। तो मैं समझता हूं कि इसी दिन पिछले साल ऐतिहासिक दिन था, किसानों की विजय थी। इसको किसान दिवस के रूप में मनाना चाहिए। कांग्रेस पार्टी तो मानती है कि 19 नवंबर को न केवल इंदिरा जी की जन्म जयंती है, पर ये किसान विजय दिवस मनाना चाहिए, क्योंकि ये 3 काले कानून वापस लिए गए थे इसी दिन। मैं पटोले जी से गुजारिश करूंगा वो आपको महाराष्ट्र के बारे में कुछ बता, क्या क्या हुआ है महाराष्ट्र में पदयात्रा के संदर्भ में, और क्योंकि वो हमारे किसान कांग्रेस के अध्यक्ष भी रहे हैं, वो इन काले कानून से आपको अवगत कराएं महाराष्ट्र में इसका क्या असर हुआ है। मैं एक चीज़ कहना चाहता हूँ, बार बार एक और चीज़ लेके मैं समाप्त करूँगा। बार बार मुझे पूछा जाता है कि विदर्भ के संदर्भ में यहाँ की किसान की आत्महत्या जो हुई है, कल राहुल जी ने भी इसका जिक्र किया था, इसका क्या आप हल निकाल पाएंगे? कांग्रेस पार्टी क्या हल निकाल पाएगी? कर्जा माफ़ी तो हम करते हैं, विदर्भा पैकेज तो हमने 2006 में इसकी घोषणा की थी, पर आज भी विदर्भ में कठिनाई है, परेशानी है, किसान दुख हैं, किसान के परिवार दुखी हैं। सॉरी जल्दी खत्म करते हैं। तो ये मैं कहना चाहता हूँ कि विदर्भ के संदर्भ में एक ही लॉन्ग टर्म दीर्घकालीन इसके लिए एक ही हल है कि विदर्भ में सिंचाई की सुविधा और भारी मात्रा में फैलनी चाहिए। इरिगेशन के बिना विदर्भ के किसान
विदर्भ के किसान के परिवार को नया भविष्य नहीं देख पाएगा। मैं पटोले जी से गुजारिश करूंगा कि आपको संबोधित करें। आज शेतकरी विजय दिवस आहे। त्याचप्रमाणे या देशाच्या माजी प्रधानमंत्री प्रियदर्शनी इंदिराजी गांधी यांचा जयंती दिवस आहे आणि त्यामुळे हा महिला दिवसही म्हणून आम्ही आज साजरा केलेला आहे। आपण पाहिलं की किसान दिवस याच्यासाठी आम्ही साजरा करतोय की जे 3 काळे कायदे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या देशाला काळे कायदे आणले, शेतकरी विरोधी कायदे आणले, त्याचा विरोध काँग्रेस पक्षाने लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये ताकदीने विरोध केला। पण बहुमताच्या बळावर लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये ते तिन्ही काळे कायदे पारित केले आणि देशभरातल्या शेतकऱ्यांनी दिल्लीची सीमा गाठली आणि लोकशाहीच्या इतिहासामध्ये जेव्हापासून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं एवढा काळ कधी देशामध्ये आंदोलन झालं नाही। हे असं ऐतिहासिक आंदोलन वर्षाच्या पलीकडे 1 वर्षाच्या नंतर हा काळ गेला। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि त्याच्यामध्ये 700 शेतकरी शहीद झाले। ज्याप्रमाणे इंग्रज वागत होते त्याचप्रमाणे देशाचे प्रधानमंत्री देशाच्या अन्नदात्याबरोबर वागले, शेतकऱ्यांबरोबर बोलायला तयार नाही। शेतकऱ्यांच्या घामाचा वास त्यांना सहन होत नव्हता आणि ज्यावेळेस लोकसभेत आणि राज्यसभेत प्रधानमंत्री शेतकऱ्यांच्या बद्दल बोलायला गेले की आंदोलन करणारे शेतकरी हे खालिस्तानी आहेत, ते आतंकवादी आहेत, हे नक्षलवादी आहेत आणि आंदोलनजीवी आहे, अशा पद्धतीचा उल्लेख करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप त्या काळामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे। हे आपल्याला सगळ्यांना अवगत आहे आणि या सगळ्या याला न बघता देशातल्या शेतकऱ्यांनी तेवढ्याच ताकदीनं त्या 3 काळ्या कायद्याचा विरोध केला आणि सरकारला बागावं लागलं आणि ते कायदे वापस घ्यावे लागले। म्हणून हा दिवस आम्ही शेतकरी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केलेला आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न, जे लोक अफवा पसरवत होते राहुलजींची यात्रा ही सफल होणार नाही महाराष्ट्रात आणि मला म्हणायचे की नाना पटोले बालिश आहे। जेव्हा सांगत होतो की आम्ही आमच्या पक्षातले कोणी जाणार नाही, पण ते लोक सांगत होते की राहुलजी आलेत आणि काँग्रेस तुटणार आहे, अनेक नेते जाणार आहेत। आज बालिश कोण झालेत त्या लोकांचं नाव न घेता मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की बालिश कोण झाले ते आपण पाहिलं। जनतेचं समर्थन महाराष्ट्रामध्ये राहुलजींच्या यात्रेला ज्या पद्धतीने मिळालेलं आहे त्याचं स्वतः राहुलजींनी कौतुक केलेलं आहे। आपल्या समोर ते बोलले, महाराष्ट्राच्या जनतेने अमाप प्रेम राहुलजींच्या या पदयात्रेला आणि त्यांना पुन्हा शक्ती प्रदान हो आणि जे केंद्रामध्ये अत्याचारी सरकार आहे त्या सरकारला संपवण्याचा एक संकल्प महाराष्ट्राच्या जनतेने घेतलेला आहे, असा निर्धार आपण पाहिलेला आहे आणि त्या पद्धतीचं एक हे पदयात्रा महाराष्ट्रातून आज उद्याचा शेवटचा दिवस या पदयात्रेचा महाराष्ट्रामध्ये आहे आणि अजून आम्हाला पुढे चालायचं। आज महिला दिवस असल्यामुळे आता बंजारा वेशेमध्ये जवळपास 7-8 हजार महिला या पदयात्रेमध्ये पुन्हा सहभागी होणार आहे। आजही आपण सकाळी पाहिलात आपल्यामधल्याही आज महिला दिवस साजरा करायला पत्रकार महिला पण आज आलेल्या होत्या। आता त्या मी त्यांचा उल्लेख करणार नाही, त्यांचे फोटोज वगैरे आपल्याला पाहायला मिळतील। आमचे तरुण मित्रांना पत्रकारांना वाटतं की आम्ही पण राहुलजींच्या या पदयात्रेत सहभागी व तुम्हाला उद्या आम्ही संधी देणार आहे। मी तुम्हाला एवढंच सांगतो की ही पदयात्रा महाराष्ट्रातून ज्या पद्धतीने, कारण की आपण मध्य भारतात आहोत आणि कालच्या सभेचं जे जयराम रमेशजींनी उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये मध्य भारताची ही पदयात्रा ज्या पद्धतीने मी पहिल्यापासून सांगत होतो, मी 2 महिना मी भविष्यकार नाहीये, पण लोकांच्या मनातल्या भावना आणि लोकांच्या भावना मी समजतो आणि त्या माध्यमातून मी 2 महिन्यापासून आपल्या सगळ्यांना सांगत होतो की शेगावची यात्रा ही आमची भूतोन भविष्य महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी होणार आहे। जेवढे लोक आपले त्या ग्राउंडवर होते त्याच्यापेक्षा 2 पट लोक बाहेर राहिलेले होते आणि मोठ्या प्रमाणात लोक राहुलजींना आशीर्वाद देण्यासाठी
आणि केंद्रातल्या अत्याचारी सरकारला पाडण्यासाठी संकल्प करायला या ठिकाणी आलेले होते आणि आपलं योगदान त्याच्यामध्ये मोठं त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो. आपला प्रश्न विचार हिंदी बोले. संजय राऊतांनी म्हटलंय की सावरकर आणि नेहरूंवरची चिखलफेक थांबवा, तो विषय संपला. संपला हो गया. म्हणजे आपण जो प्रश्न विचारला मी त्याला कसा बोलतोय. राहुलजींनी जे पेपर्स समोर मांडलेले आहेत त्याचं उत्तर पहिले सगळ्यांनी दिलं पाहिजे. तुम्हाला 60 रुपये पेन्शन कशासाठी मिळत होती, तुम्ही काय पत्र लिहिले त्याचं उत्तर त्यांनी पहिले देऊन टाकावं. मग त्याच्यावरच्या प्रकार एक मग नेहरूजी, इंदिराजी, महात्मा गांधीजी, सरदार वल्लभभाई पटेलवर ते सगळे लोक ते बोलू शकतात. त्यांना आम्ही सगळं अधिकार दिलेले आहेत कारण की त्यांनीच या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचं कुठल्या लोकांचं नाव न घेता माझं एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही देशप्रेमी खरे असाल तर जे सावरकरांनी पत्र त्यावेळेच्या इंग्रज व्यवस्थेला लिहिले होते त्या पत्राचं उत्तर त्यांनी द्यावं. 60 रुपये पेन्शनचं उत्तर द्यावं. नंतर आपण हे, कारण की महाराष्ट्र वैचारिक विचाराचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये वैचारिक चर्चा व्हावी ही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे आम्हाला कुठलंही भांडण करायचं नाही, आम्हाला कोणाला गाडायचं नाही, कोणाला मारायचं नाही. आम्ही दोस्ती करायला आलेलो, आम्ही सगळ्यांना जोडायसाठी आलेलो. त्यामुळे अहिंसा आमचा मार्ग आहे आणि आम्ही अहिंसेच्याच मार्गाने चालू. त्यामुळे आम्हाला त्याच्यावरची चर्चा आता पुढच्या काळात करायची नाही. नेहरूजीबद्दल काय बोलतात आहेत, इंदिराजीबद्दल काय बोलतात, महात्मा गांधीबद्दल काय बोलतात, सरदार वल्लभभाई पटेलबद्दल काय बोलतात आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मी त्याच्यावर आता चर्चा करणार नाही. मी भविष्यात त्याचे सगळे उत्तर आम्ही देऊ. आज आमच्या प्रियंकाजी हिमाचलच्या निवडणुकीमध्ये लागलेल्या आहेत. त्याचा आता शेवटच्या टप्प्यात त्या निवडणुकीचा प्रचार. आज प्रचाराचा शेवटचा टप्पा होता. गुजरातमध्ये जायचं आहे आणि आज 19 तारखेला दिल्लीमध्ये इंदिराजींचं जे निवासस्थान होतं तिथंही भरपूर कार्यक्रम आज होते. म्हणून सोनियाजी आणि दिवस असे झाले त्याच्यामुळे ते आलेले नाहीत. पण पुढच्या काळात सोनियाजी पण येणार आहेत, प्रियंकाजी पण येणार आहेत आणि वेगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आतापासून सांगतो 6ही कमिशनर हेडमध्ये या यात्रा पूर्ण झाल्यानंतर मोठ्या रॅलीज आम्ही पुन्हा घेणार आहोत. त्यामुळे जे चिंता तुम्हाला आहे ते महाराष्ट्राच्या जनतेलाही सोनियाजी आणि प्रियंकाजी आणि राहुलजी वेगळ्या भागामध्ये सभा घ्याव्यात अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेची आणि आपली इच्छा पूर्ण केली जाईल. हे जी काश्मीरपर्यंत यात्रा केल्यानंतर आम्ही महाराष्ट्रातल्या 6ही कमिशनर हेडमध्ये मोठी रॅली, शेतकरी रॅलीज, युवकांच्या रॅलीज अशा पद्धतीच्या त्या रॅलीज होणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळे येणार आहे. मैं कश्मीर कन्याकुमारी से कश्मीर तक राहुल जी की यात्रा पूरी होने के बाद महाराष्ट्र में 6 कमिश्नर हेड है और 6 कमिश्नर हेड में हम लोग बड़ी रैलीज करने वाले हैं जिसमें प्रियंका जी भी रहेंगी, सोनिया जी भी रहेंगी, राहुल जी भी रहेंगी. क्योंकि महाराष्ट्र की जनता, अब आप सबको पता है कि महाराष्ट्र हमेशा कांग्रेस और गांधी परिवार को प्यार करता है और सबको लगता है कि प्रियंका जी, राहुल जी, और आपने देखा होगा कि राहुल जी को हाथ मिलाने के लिए, उनके साथ एक पीक निकालने के लिए, उनको दूर से देखने के लिए किस तरह से लोगों का झुकाव है, आकर्षण है, वो आपने देखा है. तो गांधी परिवार जो हमेशा इस देश के लिए समर्पित रहा है, शहादत हुई उस परिवार की, ऐसे इस परिवार को चाहने वाला महाराष्ट्र हमेशा रहा है और हम उस बड़ी रैली जैसे ही ये यात्रा पूरी होने के बाद महाराष्ट्र में करने वाले. आपने जैसे कहा 1 साल पहले आखिरी के दिन फार्म लॉज वापस देने का घोषणा किया गया था. 3 साल पहले इसी टाइम में सीएए को लेके दिल्ली में जो हालात बने हुए थे, अब गुजरात में आनंद और महसाना में जो सीएए की बात छिड़ी गई और पूरे 29 जो स्टेट है, 29 स्टेट में नहीं 29 डिस्ट्रिक्ट में ये फैलाने की बात की जा रही है. देखो, जब भी इलेक्शन लगते हैं तो बीजेपी के बाद दूसरा इशू नहीं देखता है. जो मूल इशू क्या है आज अपने देश के सामने? अरुणाचल में हमारी सीमा असुरक्षित हो गई, चाइना ने हमारे उस पर कब्जा कर लिया, वो बात सामने नहीं आने देना है.
भय, भूख और भ्रष्टाचार जिस तरह से केंद्र सरकार ने फैलाई, जिसकी बात लोगों तक पहुंचना नहीं चाहिए, इसलिए सीए की बात सामने लाई जाती है। आपस में लड़ाने का जो मकसद होता है बीजेपी उसमें, लेकिन आप जनता ये समझ गई है। आपको पता है कि जिस समय में 2019 में चुनाव शुरू हुए, तब हमारे यहाँ कश्मीर में बम स्फोट करवा कर हमारे कई फौजी वहां पे शहीद हुए। सीबीआई को चौकसी दी है, क्यों नहीं अभी तक उसका रिपोर्ट नहीं आया? क्या है, किसने करवाया? नागपुर से उसकी बारूद गई थी, उसका रिपोर्ट मिला था, लेकिन कौन थे वो, कैसे थे, क्यों नहीं उसका ये आया? ये सब घटना से लोगों को अवगत हो चुका है कि बीजेपी जब भी इलेक्शन आते तो मूल इशू को डाइवर्ट करने के लिए इस तरह की कोशिश करती है। अब गुजरात में जो भी कुछ करे उसका कोई फर्क वहां पे नहीं होगा। गुजरात में कांग्रेस ही जीतेंगे और बहुमत से जीतेंगे। महाराष्ट्र नेहमी ही या देशाच्या प्रती आपुलकी आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये लढणारा राहिलेला आहे। महाराष्ट्राने स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अनेक स्वातंत्र्य सेनानी आपण पाहिलेत, अनेकांचं बलिदान त्या स्वातंत्र्याच्या प्राप्तीत झालं। आज देशाचं संविधानच धोक्यात आलेलं आहे, देशाचा तिरंगाच धोक्यात आलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राची जनता या देशाच्या संविधानाला आणि या देशाच्या तिरंग्याला वाचवण्यासाठी पूर्ण रस्त्यावर राहुलजीच्या सोबत आलेली आहे। आणि मी मागच्या काळात सांगितलं की ही यात्रा आता राहुल गांधींचीच नाही राहिली, ही यात्रा जन आंदोलन झालेलं आहे, हे जनतेचं आंदोलन झालेलं आहे। ही भूमिका मी पहिले सांगितली आणि त्याचं दर्शन, विराट दर्शन आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्राला काय भेटले हे नाही, महाराष्ट्र किती जागरूक आहे देशाच्या संविधानाच्या प्रती आणि तिरंग्याच्या प्रती, हा संदेश देश पातळीवर महाराष्ट्राने पोहोचवण्यामध्ये महाराष्ट्र यशस्वी झालेला आहे। हेच महाराष्ट्राला मिळालेलं आहे। नानाभाऊ, हे जे वातावरण निर्माण झाले महाराष्ट्र जोडो यात्रेमुळे, कालच्या सभेमुळे, महाराष्ट्र प्रदेशामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हे वातावरण कायम राखण्यासाठी प्रयत्नशील राहील का? नाना पटोलेवर विश्वास नाही का तुमचा? बिलकुल, तुम्हाला या वातावरणाला कसं गरम करायचं मला माहिती आहे ना तुम्हाला। 2019 मध्ये शरद पवारांनी महाराष्ट्रभर दौरे केले होते निवडणुकीच्या अनुषंगाने, तेव्हा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं होतं। या भारत जोडो यात्रेमुळे 2024 मध्ये केंद्रात परिवर्तन होईल। मी तुम्हाला सांगितलं की देशामध्ये परिवर्तनाची लाट सुरू झाली। जे केंद्रामध्ये खोटं स्वप्न दाखवून देशात दोनदा सत्तेत आले आणि दोनदा आल्यानंतर देश विकणं, देशाच्या जनतेला लुटणं, या देशाला बेरोजगारांचा देश निर्माण करणं, शेतकऱ्यांच्या जीवनाला उद्ध्वस्त करणं, छोटा व्यापारी उद्ध्वस्त करणं, गरिबी या देशामध्ये वाढवणं, 2 टाइमचं अन्न गरिबाला न भेटू देणं, या वेदना भयानक आहे। मी मगाशी सांगितलं की अरुणाचल, लेह, लडाख यांच्या सीमा आज आमच्या सुरक्षित नाही, चायनाच्या ताब्यात आहे। देशातलं केंद्रातलं सांगितलं एक मुंडके लगेच 100 काट केला आहे, 56 इंची माझ्याजवळ आहे असं सांगत। आता कोणी गेलं 56 इंची का नाही बोलत अरुणाचल बद्दल? हे सगळं सर्वसाधारण लोकांना कळायला लागलेलं आहे। त्याच्यामुळे परिवर्तन निश्चितपणे आहे आणि परिवर्तनाला बीजेपीनं किती सोंग केली आता पुढच्या काळात, किती भय आणि भ्रष्टाचार, कारण की इंग्रजाला घाबरलं नाही त्यावेळेस देशातली लोक, तर ही तर लोकशाही आहे। त्याच्यामुळे परिवर्तन निश्चित आहे आणि परिवर्तनाचे वारे सुरू झाले। तुम्ही स्वतः लोकांचा, सामान्य लोकांचा इंटरव्ह्यू घेतात मी पाहतोय। एक तरी म्हणतो काय माणूस आम्ही पैसे देऊन आलोय का, कोणी आणलाय का? एक माणूस मला इंटरव्ह्यू दाखव, नाही तर त्यांच्या रॅलीज बघा, त्यांच्या कसे पैसे देऊन आणि कर्मचाऱ्यांचा वापर। परिवर्तन आहे हे तुम्ही डोळ्यांनी पाहता, तर आम्ही काही तुम्हाला काही वेगळं सांगायचं नाहीये। तुम्ही रॅलीच्या नंतर तुमचा कारभार तुम्ही करतच राहता सामान्य लोकांना भेटायला, तेही मी पाहतोय। त्यामुळे परिवर्तन होणार की नाही होणार हे तुम्हालाच जास्त माहिती आहे, कारण 4था स्तंभाला महत्व हे काँग्रेसने नेहमी दिलेलं आहे। आम्हाला वाटलं असतं की 4था स्तंभ यांच्यासारखा वापरायचा असतं तर राजीव गांधींनी त्याच्यात संविधानामध्ये दुरुस्ती केली नसती, तुम्हाला स्वायत्ता दिली नसती। आणि बोफोर्स सारख्या तोफेमध्ये ज्यांनी कारगिलचं युद्ध जिंकलं, त्या बोफोर्सच्या नावाने तुम्ही त्या राजीव गांधींना बदनाम त्यावेळेस मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलं। विरोधकांचा आवाज तुम्ही देशपर्यंत पोहोचवला। राजीव गांधींनी साधा मीडियाच्या कुठल्याही मालकावर दबाव नाही आणला। काँग्रेस 4था स्तंभाचं महत्व नेहमी कायम ठेवलेलं आहे आणि कायम राहणार आहे। आणि मला तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आज लोकांना भेटता, सगळं विचारता,
आणि म्हणून परिवर्तन होणार की नाही होणार हे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त चांगलं सांगू शकता. थँक्यू. थँक्यू. मुझे क्या हो गया राहुल जी ने हमको